नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026ची जी शेड्यूल 2 भरती येणार होते त्याचं नेमकं नोटिफिकेशन कधी आउट होणार? कारण की 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान जी प्रोसेस होती, जसं की डिव्हिजनल नुसार किंवा कॅटेगरीनुसार कुठं किती व्हॅकंट पोझिशन आहेत त्या सर्व डाटा कलेक्ट करणं त्या ठिकाणी सुरू होतं आणि ती प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आता फायनल ॲनालिसिस प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानुसार काय होणार आहे की जी आपलं शेड्यूल 2 भरती येणार आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 हजाराच्या अराउंड वॅकन्सी निघू शकणार आहेत. ओके, म्हणजे येणार आहेत. तर त्याचं नेमकं ऑफिशियली नोटिफिकेशन कधी आउट होईल लक्षात घ्या. त्या गोष्टीवर या सगळं अपडेट तुम्हाला आज सांगणार आहे. सो जस्ट 2 ते 3 मिनिट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसचं नोटिफिकेशन हे ऑगस्ट एंडिंगपर्यंत निघायला पाहिजे अंदाजे. ओके, परंतु जर ऑगस्ट एंडिंगपर्यंत जर नाही निघलं तर डायरेक्ट तुम्ही डिसेंबर कन्सिडर करून चला. कारण की काय झालेलं आहे, या ठिकाणी डाटा घेऊन झालेला आहे, प्रोसेस झालेली आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जर नोटिफिकेशन होत नसेल, काही वेळ लागला, कारण की आता SIR ह्या नवीन प्रक्रिया दरम्यान बरेच कर्मचारी हे त्या ठिकाणी कामकाज करत आहेत. त्यामुळे कर्मचारी, त्याच्यासोबत निवडणुका, त्याच्यासोबत आणखी काही गव्हर्नमेंट दुसरे प्रोजेक्ट असतील, यामुळे पोस्ट ऑफिसचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी काही कामं लागलेले आहेत. आणि हे जो डाटा आहे प्रोसेस होण्यासाठी त्याला यदा कदाचित थोडासा वेळ लागू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना जर वेळ लागत असेल तर ऑगस्ट एंडिंगला जर नाही आली तर नेक्स्ट ऑगस्टच्या नेक्स्ट मंथ किंवा फायनली डिसेंबरपर्यंत कन्क्लूड करून चला. म्हणजे याचा तुम्हाला फायदाही आहे आणि नुकसानही आहे. फायदा कसा आहे तर तुम्हाला या ठिकाणी जर नवीन पोस्ट ॲड झाल्या GDS शेड्यूल 2 भरतीमध्ये, जसं की तुमचं मेल गार्ड असेल, MTS असेल, पोस्टमॅन असेल, लेखी स्वरूपात एक्झाम त्या ठिकाणी झाल्या तर पुढे त्याचा फायदा तुम्हाला या असा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला वेळ मिळत आहे अभ्यासाला. लेखी स्वरूपाची जी एक्झाम आहे त्यासाठी अभ्यासाला वेळ नक्कीच मिळणार आहे. दुसरं नुकसान असं असणार आहे की ही जर भरती एकदा लांबत गेली तर भरती एक्झॅक्ट कधी येईल ही आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत किंवा त्या ठिकाणी आपण चॅलेंज करता येणार नाही. सो तुम्हाला हा नुकसान सुद्धा यदा कदाचित होऊ शकतं. सो भरती लवकरच अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथेच थांबतो. जय हिंद, धन्यवाद.